मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. करमाळा विरार पश्चिम या परिसरात आपण आलेले आहोत आणि इथे येऊन आपण थेट संवाद साधणार आहोत. आज ज्या वहिनींना आपण भेटणार आहोत त्यांचं नाव आहे प्रियांका चेतन नाईक आणि ज्या आव्हान देणार आहेत त्या दोन नणंदबाई सज्ज आहेत. मोठ्या नणंदबाईंचं नाव आहे कीर्तिभूषण नाईक, तर छोट्या नणंदबाई आहेत कविता रोहन नाईक. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. घ्या उखाणा. पेट्रोलचा भाव झाला आहे 100. चेतनरावांचा नेहमी बिझी लागतो नंबर. आता तुम्ही काय कसं ओळख करणार त्यांची? बागेत बाग, राणीचा बाग, प्रियाचा राग म्हणजे धगधगती आग. अरे बापरे. त्या ओळख करून सगळ्यांची. माझे सासरे बुवा. नमस्कार. माझी सासू वसुंधरा नाईक. मोठी नणंद कीर्ती नाईक. नमस्कार. ते भाऊजी भूषण नाईक. नमस्कार. छोटी नणंद कविता नाईक. नमस्कार. भाऊजी रोहन नाईक. नमस्कार. माझा मुलगा मयांक नाईक. हो. आणि माझा भाऊ योगेश जोशी. नमस्कार. 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 पण तुमचं बालपण सगळं इथलं? हो, आम्ही जवळच, म्हणजे माहेर माझं बाजूच्याच गावात आहे. कुठलं? पुनाडी उमराळा. मग घरी कोण कोण होतं लहानपणी? आजी आजोबा, 2 काका काकू आणि मग त्यांची मुलं. मग आई बाबा काय करायचे? माझे बाबा सर्व्हिस करत होते, आई हाऊसवाईफ. तुम्ही अशाच शांत पहिल्यापासून काय हो? जे फार शांत असतात बाहेर, हां. मनाच्या कोपऱ्यातला एखादा राग मग तो बेडरूम मध्ये उफाळून येतो. अरे बापरे. आज सुपारीच घेतली आहे त्यांनी. तुमचं बालपण सगळं? माझं पण इकडेच गेलं. हो. मी आणि माझे आई वडील, काका काकू आणि आजी आजोबा. आता काय करता आपण? जे आपले घरगुती गॅस येतात त्याची एजन्सी आहे, तारा भारत गॅस नावाने. बरं. ती बघते मी. मग आगीशी रिलेटेडच आहे सगळं, कारण उखाण्याची सुरुवातच धगधग त्या आगीने केली. कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे पटकन राग येतो तुम्हाला? मोठ्याने बोलणं. कोणी मोठ्याने बोलल्यावर बस, हे एक माझ्या रागाचं पहिलं कारण आहे. थेट मुद्द्यालाच हात घालतो. ओळख कशी झाली? ओळख म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे. कोणी सुचवलं? त्याची मावशी आणि माझी मावशी ह्या जावा आहेत. तर माझ्या मावशीनी त्याच्या मावशीला सांगितलं असं आमची मुलगी आहे. आणि मग इकडनं होकार आला तसे आम्ही पहिल्यांदा भेटलो. तेव्हा कुठे भेटला होता? गणपती मंदिर, नालासोपारा वेस्टला गोगटेंचं गणपती मंदिर आहे, तिथे पहिल्यांदा भेटलो. आठवतोय तो क्षण? हो, आठवत. काय झालं होतं त्या दिवशी? खूप रागाने निघालो होतो घरून. का? ज्यांनी आमचं स्थळ आणि मध्यस्थाची भूमिका जो बजावत होता त्यांनी बरेचसे असे कन्क्लुजन निर्माण केले होते की तुला पहिलं बघितलं जाईल आणि मग कळवलं जाईल. तर मी इथून रागात निघालो. अरे मला बघून नाही सांगणार म्हणजे काय? स्थळ तर तुम्ही सांगितलं, वर आता तुम्हीच करणार माझी परीक्षा. मला नाही जायचं. बरं, मग तिकडे गेल्यावर मला असं कळालं की कुठेतरी आपला गैरसमज निर्माण झाला. असं काय नव्हतं. तिथून पण होकार आहे, इथून पण होकार आहे. त्यांनी सांगितलं भेटून घ्या. आणि मग लग्न किती दिवसांनी? लग्न 2 वर्षांनी. 2005च्या मार्चमध्ये आमची एंगेजमेंट झाली आणि जानेवारी 2007ला लग्न झालं. मग ते 2 वर्षात तर भेटणं खूप वेळ झालं असेल. म्हणजे असं एक अलिखित नियम होता असं आमचा की दर गुरुवारी भेटायचं. मग त्या 2 वर्षामध्ये कधी आगीचा तुम्हाला काही हे आलं का, म्हणजे अनुभव? तेव्हा तो लावा जमिनीच्या पोटात होता. लग्न झाल्यानंतर तो लावा बाहेर आला. काय सासरे बुवा, काय वाटतंय सुनेबद्दल? काय म्हणणं आहे तुमचं? अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळते. हो हो, कारण ती एका बँकेमध्ये कामाला होती. तिकडचं काम तिने राजीनामा दिला आणि तिने आमची एजन्सी पूर्णपणे एकटीच्या ताकदीवर आणि मुलाच्या साहाय्याने सांभाळली. पण केवढं मोठं प्रमाणपत्र दिलंय बाबांनी. पण ती जवळजवळ 3री मुलगीच आहे आमची. माझं काय दुखलं खुपलं काय सगळं डॉक्टरांकडे जाणं, गाडी अरेंज करणं, सगळ्या गोष्टी, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं आणि वेळच्या वेळी विचार कोर्टपर्यंत पोचला, डॉक्टर भेटले का, झालं का, येता का, काय ठेवू खायला, असं. म्हणजे जशी त्यांची इतक्या बारकाईनं चौकशी सुरू असते तसं हे जर कुठेतरी गेले तर तसंच सतत. नाही, त्यांची जी आहे ना ती काळजी. आणि माझं जे आहे ना ते आपण सांगतो ना वॉच, CCTV. हा त्यातला फरक आहे. म्हणजे काळजीला हे मला आलेला अनुभव, काळजीला हा दुसरा समानार्थी शब्द. वॉच ठेवायचा. एवढा का वॉच ठेवता? आता बघितलं म्हणजे बायकोनी काळजी घ्यायची, त्याच्यावर पण जर आपण वेगळ्या अर्थाने रिलेट करणार असेल तर काय अर्थ आहे? एखाद्या ठिकाणी जातो सांगून दुसऱ्या ठिकाणी जर गेला की कळल्यावर काय प्रतिक्रिया? मीच विचारते. आता इथे उत्तर मीच देते की मीच सतत कॉन्टॅक्ट मध्ये असते ना, की अरे तू येणार होतास, अर्धा तास सांगितलेलं, आला नाहीस, कुठे गेला? मग आपल्याला कळते शेड्यूल चेंज झालंय, दुसरं कुठेतरी आहे.
खूप पण फायद्याचं ते होईल. कधीच तरी असलं ना तर आपण असा विचार करतो, नेहमीच झाल्यावर मग त्याचा राग यायला लागतो. का हो असं केलं तुम्ही 14 वर्षात? मी लहानपणापासून तसाच होतो. थोडं तिने तिच्या सवयीमध्ये बदल करायला पाहिजे होता की बिचारा आज 40 वय झालं तसाच वागतोय तर तो फ्लो तसाच राहू दे, असं त्याला काय बदलू वगैरे नका असं. आई काय म्हणणं आहे तुमचं? बाहेर जातो, फोन करणार नाही, आपण केलं तर तो उचलणार नाही, जेवायला येणार का नाही येणार ती तिच्या कामात आहे. ऑफिसला ती 10 वाजतात आणि कधी मग भाकरीच पाहिजे, कधी चपाती पाहिजे, गरम पाहिजे की थंड पाहिजे न थंड झालंय आता नको थोडंसंच खातो, जेवण सकाळी वेस्ट जाते सगळं. बरोबर, तुम्ही बरोबर बोलताय. आणि आपल्याला कसं संसाराची काळजी असते, पण त्यांना तसं काय नाहीये. तू शिजव माझ्या वाट्याचं, आता नाही खाल्लं मी सकाळी खाईन, सकाळी खातच नाही. बरोबर आहे, मला हे लक्षात आलंय. 14 वर्षात सुनबाईंनी घरात येऊन सासरच्याना आपलंसं करून टाकलंय आणि बिचाराला एकटं पाडलंय सध्या. तसा तो लाडका होता आणि लाडका आहे. हा, पण वडील या नात्याने जिथे तो चुकतो तिकडे आम्ही जरूर रागावतो. बरोबर आहे, मोठा असला बाहेर इतरांसाठी, आमच्यासाठी तो मुलगा आहे. बरोबर आहे, आणि तसंच असलं पाहिजे. हो, मग त्याचं काय थोडंसं चुकलं मग नातू सांगतो तुमच्या पोराला जरा समजावा ना. आणि मग त्याच्यावरती काय म्हणतात? आईचं काय म्हणणं असतं? नाही तो माझ्याच बाजूनी असतो आणि त्याला काय कमी पडलं का आईना बाबांना मी सांगायचं, त्यांनी नाही सांगायचं. पण तुझा मुलगा ऐकत नाही, सून ऐकत नाही, तू जरा काहीतरी समजाव, कळलं नाही. आईची अपेक्षा असते की मी तुझं ऐकावं, मग तुझ्या पोरानं तुझं ऐकायला पाहिजे की नाही. वा. तो म्हणतोय की प्रिया धगधगती आग आहे, पण हे त्याचं म्हणणं मला तरी पटत नाहीये. नाती सांभाळायचं काम प्रियाने खूप उत्कृष्टरित्या केलेलं आहे तसं बघितलं तर. आणि खरा म्हणजे हायपर तोच होतो घरामध्ये, ओरडायचं काम देखील तोच करतो. ती खरं सांगते, माझा भाऊ आहे असला म्हणून काय झालं. बहिणी हा सगळे माझ्या बाजूचे आहेत. काय केविलवाणी परिस्थिती झाली आहे तुमची बघा. ह्यांचं म्हणणं बरोबर आहे. म्हणजे मी सगळ्या ह्या तिघांमध्ये मी लहान आहे, पण बरोबर आहे. म्हणजे आमचं कुठेही चुकलं तर त्याचा ओरडा असतो, भले मग त्या टायमात नसेल पण थोड्या वेळाने, अशी का बोललीस, मग असं का वागलं, अक्कल नव्हती तुला, म्हणजे असं त्याचं असतं. पण या गप्पा अशाच सुरू असणार आहेत. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. ते आव्हान असं आहे की तुम्ही चित्र काढायची आहेत. तुम्ही 2 चित्र काढणार आणि तुम्ही काढलेली चित्र हे सगळेजण ओळखणार. जर ती चित्र तुम्ही अचूक काढली दोन्हीही आणि यांनी ओळखली तर या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ तुम्ही आज बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया काय होणार या खेळात. घरातल्यांना दाखवा, त्यांनी ओळखायचंय. काय सुंदर काढलंय तुम्ही. हा, वाटतंय. हो की नाही? हो. चला, अभिनंदन. एक चित्र बरोबर काढलं. आता दुसरं. दाखवा. केळीचं झाड. काय सुंदर काढलं हो तुम्ही. नथ मला विकत आणायला लागली असते. अरे बापरे, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला त्यांनी मिळवून दिली. अभिनंदन. दोघी नणंदबाई बसलेल्या आहेत. तुमचं बालपण सगळं? माझं बालपण इथेच गेलं. इथेच. आता कुठे असता तुम्ही? आता मी सतपाळ्याला असते. आणि आपण? माझं पण बालपण इथेच गेलं, हां. पण मध्यंतरी म्हणजे 8वी ते मग पूर्ण लग्न जमेपर्यंत मी माझ्या मामाकडे वाढले. म्हणजे कुठे? नालासोपार. नालासोपारा. तिकडे मग वाढले. आजी आजोबा होते त्यांच्याकडे मग मी होते. जवळजवळ 14-15 वर्ष मी तिकडे होते. मग पाठीमागे हे दोघे उभे आहेत, बरोबर ना? हो. त्यांना काहीतरी म्हणायचंय तुमच्याबद्दल, तर मी आधी जरा त्यांना बोलतं करतो. सांगा, स्वभावाबद्दल सांगा. स्वभाव तर खूप मनमिळावू आहे. फक्त काय आहे की कधी कधी ऐकत नाही, तिचंच खरं करते. आणि चांगली गोष्ट जर सांगायची झाली तर हेल्थच्या बाबतीत म्हणजे तब्येतीच्या बाबतीत खूप काळजी घेते सर्व कुटुंबाची.
कसं वाटतं हे सगळं ऐकून? खरंच खूप बरं वाटतं ऐकून. आणि घर सासरची मंडळी पण खूप चांगली आहे. सासू सासरे ते पण खूप मनमिळावू आहेत. म्हणजे खरं म्हणजे असं भाग्य लागतं. मला नणंद नाही आहे आणि त्यांनी मला मुलीसारखंच मानलेलं आहे. म्हणजे खूप चांगलं वातावरण आहे सासरी. बरं, तुमची वहिनी जी आहे तिची आग किंवा त्यात चिडतात किंवा सतत सगळ्यांना गॅसवर ठेवतात, बरोबर. असं सगळं एकंदरीत मगासपासून मी जे काय ऐकतोय, तर कशी आहे ती वहिनी? राग तिला येतो पण बरं, हे आम्ही नाही, तुमचा भाऊ बोलतोय. हा, मी भावाचंच सांगते. तसं बघितलं तर खाली ती कधी मला अशी रागावलेली दिसत नाही. आणि तो तिचा स्वभाव आहे की माहित नाही, तिला राग आला ना तर ती व्यक्त होत नाही. ती वरती व्यक्त होत असेल भावाकडे, पण आमच्याकडे कोणाकडे तरी मला खूप राग आलाय, आज प्रिया बोलत नाहीये, आज प्रिया जेवली नाहीये, असं तर कधी घडलंच नाहीये. म्हणजे प्रॉब्लेम भाऊ आहे. हा, त्यांचं दोघांचं काही चालत असेल तर मला माहिती नाही अंतर्गत. थांब, आधी तुमच्याबद्दल काय म्हणणं आहे ते ऐकूया. कविताचा स्वभाव सांगायचा तर मला बोलायचंच नाही त्याबद्दल, कारण एकदम मला तर सांभाळून घेते, माझ्या आईबाबांना तर आहेच, माझ्या भावाला पण सांभाळून घेते, माझ्या बहिणीला पण सांभाळून घेते सगळ्या गोष्टींमध्ये. त्यामुळे सर्व स्वभाव म्हणता एक नंबर आहे. बोला आता. तर जसं बहिणीबद्दल बोलले की असं आहे, ठीक आहे, म्हणजे ती आता स्वभाव असतो माणसाचा की थोडा रागीट, थोडा शांत, हे असं असतं. पण तसा व्यवस्थित आहे, जसा म्हणजे ताईने म्हटल्याप्रमाणे मला म्हणजे आजपर्यंत असा काही अनुभव नाही आलेला आहे की, आणि तिला वाटलं की ही गोष्ट म्हणजे बरोबर नाही आहे, चुकते, कधी सांगणार नको, असं नको करू. आज दादाला जर एक सल्ला द्यायचा असेल भावाला, तर कुठला देणार? हा, थोडंसं पटकन बोलतो असं, आणि पटकन त्याला असं राग येतो, का असं केलंस, का असं, हे बोलणं जे आहे ना ते थोडंसं कमी करावं. हो. आणि तुम्ही काय सांगाल आपल्या भावाला? जरा बोलायला लागला की अति बोलतो. आणि मध्यंतरी प्रिया आणि आमचं ठरलं होतं की ह्याला इगतपुरीला पाठवूया. हो, म्हणजे आज बोलते मी सरळ, काही वाटू दे त्याला, राग आला तरी चालेल, तुम्ही गेल्यावर भांडण झालं तरी चालेल. नाही होणार नाही. म्हणे आपण म्हणे ह्याला विपश्यना केंद्र जे आहे इगतपुरीला, तिथे आपण एक 8-10 दिवस ह्याला ठेवून आणूया. म्हटलं तो तयार होणार आहे का? कारण तिकडे गेल्यानंतर फोन काढून घेतात आणि तिकडे एकटं ठेवलं जातं माणसांना, आणि मला नाही वाटत तो राहील असं. नाही म्हणे, आपण प्रयत्न करूया म्हणे, आणि त्याला म्हणजे तो खूप बोलतो ना, तो थोडासा कमी होईल, तो बदलला पाहिजे, एवढंच तुम्ही सांगा. हा, बस. हा, आता बघा, तुमच्या पाठी बहिणींनी मिळून काय ठरवलंय. मग आता आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? विचार करूनच बोलू. हा, एक्झॅक्टली, बरोबर. आणि स्वतःला एक प्रश्न विचारू, आता मला बोललंच पाहिजे. चला, एवढा एक ठराव आज झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला दोघींनाही शुभेच्छा. पण आता या दोघींपैकी कोणी जिंकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मग मी सांगेल की कविता जिंकली पाहिजे. कविता म्हणजे तुम्ही? अच्छा, तुमचं काय म्हणणं आहे? कोणच जिंकलं पाहिजे नाही, कारण दुसऱ्याची रिकव्हरी मला द्यावी. या दोघींपैकी एक जण कोणतरी जिंकणार आहे. कोणी जिंकावं तुमची इच्छा सांगा पटकन. कविता जिंकली पाहिजे. खूप सेवाभावी स्वभावाची माझी लहान बहीण आहे. ठीक आहे, बघा दोघांनी सांगितलं. आई, तुमचं काय म्हणणं आहे? आता एवढ्या लोकांची मतं पडली म्हणजे माझं मत पण पडलंच पाहिजे ना. तुमचंही म्हणणं छोटी. छोटीच. बाबांचं काय म्हणणं बघूया, बाबा कोणाच्या बाजूने? आता तसं लहान मुलीवर जास्त जीव असतो, ती सेवावृत्तीची आहे, तर जिंकली पाहिजे छोटी आमची. बरं, आता ह्यांच्याकडे बोला. काय, मला घरी जायचंय आणि एकत्र राहायचंय, त्यामुळे तुम्ही समजून जा माझं मत कोणाकडे आहे ते. तुम्ही? नवरा कोणाच्या वतीने जाणार ते सांगू शकत नाही, तरी पण कवितालाच द्यायला लागेल. अरे वा. मला आता दोन्ही हात माझ्यावर चांगल्या वागतात, मला खूप काय आणून देतात. एक नाव सांग, एक नाव. कीर्ती आहेत तू. चला, हा, पण ते मोठं मत पडलं, लक्षात ठेवा. मला पण दोन्ही बहिणी सारख्याच आहेत आणि माझ्या बहिणीच आहेत त्या, पण माझं पण मत आहे की कविता छोटी आहे तर तिलाच मिळू दे. अब आएगा मजा. सगळं घर एका बाजूला आणि त्याच वेळेला तुमच्या बाजूने आम्ही सगळे आहोत. तर आता या खेळात कोण पैठणीच्या खेळात दाखल होणार ते ठरणार आहे. छोटासा खेळ आहे. मी एक कोडं घालणार तुम्हाला, ते कोडं ऐकून तो क्ल्यू असेल हे लक्षात ठेवा. आम्ही एक एन्व्हलप तुमच्याच घरात लपवलेलं आहे. ते एन्व्हलप घेऊन यायचं आणि माझ्याकडे द्यायचं.
तुमच्या दोघींपैकी कोण त्या क्ल्यूवरून ते एनवलप घेऊन येणार, त्या पुढच्या खेळात पैठणीच्या दाखल होणार. ते कोण तुम्हा दोघींपैकी आत्ता ठरणार. क्ल्यू आहे आधुनिक गरम भट्टी. वेळ सुरू झाली. कुठे होती? तिथेच होती समोर. काय हो, खरं काय झालं? आणि माझ्याकडे पैठणी आहे म्हटलं तिला मिळू दे. नाही नाही, असं काही नाही. चला, अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन अभिनंदन. आता नणंदबाई, घरातल्या सगळ्यांनी मगाशी अगदी हट्टाने सांगितलं की ती छोटी आहे, ती जिंकली पाहिजे. आणि आता महत्वाच्या क्षणाकडे आपण आलेले आहोत. बरं, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? चेतनचीच मागेन. का? आज सगळ्यात टार्गेट आम्ही त्यालाच केलंय. माझा राग सगळा त्याच्यावरच निघतो, बाकी सगळे सॅटिस्फाय आहेत. तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? असं काही नाही क्षमा मागण्यासारखं. मीन्स आत्ता तुम्हाला दया कोणाची येते? नाही, आत्ता कोणाची नाही. भावाची नाही येते? यायला पाहिजे. यायला पाहिजे. तुम्ही अगदी विपश्यना केंद्रापर्यंत त्यांना नेऊन पोहोचवलं होतं. वहिनीने आणि बहिणीने ठरवलेलं, मी ठरवलं नव्हतं. तुम्ही नव्हता त्याच्यात. मी होती त्याच्यात. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग पटकन येतो, तर थोडासा कमी करायचा प्रयत्न करणार. आणि तुम्ही स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर मग चेतनला जे मी गृहीत धरते, सतत त्याच्याशी अशी हक्क गाजवून वागते, तर थोडासा प्रयत्न करीन की थोडेसे त्यांनी सगळ्यांनी पण त्याची बाजू घ्यायला पाहिजे. मला सांगा, आता पैठणीच्या खेळाकडे आपण जाणार आहोत. या दोघींपैकी कुणी जिंकलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? माझी छोटी बहीणच जिंकली पाहिजे. तुम्ही सांगा. माझं मत आहे की प्रियाला जावी. आई की आतू? आईकडे ना तर रात्री माझी खेळ नाही. चालेल, आता सगळ्यांनीच प्रियाचं नाव घेतलंय तर मी कविताचं नाव घेतो, कविताला भेटत. बाबा? माझं मत छोटीला आहे. बर, आई? मुलीला मिळालं पाहिजे. हो हो, सुनेला जर कमी पडली तर मी आणू शकते ना. आम्ही दोघं आहोत सक्षम. ते माहितीये, इकडे सगळी झाडं आहेत. हा, फावडा आपल्याकडेच माती ओढतं, माहितीये ना. अहो, झाड मजबूत असायला पाहिजे. संस्कारांचं झाड एवढं मजबूत केलंय तुम्ही, काय काळजी करू नका. छोट्या बहिणीला मिळाली पाहिजे, म्हणजे ती मला घालता येईल एकदा कधीतरी आणि मिरवता येईल. म्हणजे वहिनी देत नाही? नाही, वहिनी देत आहे, तिचं ब्लाऊज मला येणार नाही. ऐकत म्हणून तिला मिळाली पाहिजे. मला जर विचारलं तर मी सांगेन की घरच्या लक्ष्मीला मिळाली पाहिजे. ज्या गृहलक्ष्मीला घरची ही लक्ष्मी आहे त्या लक्ष्मीलाही मिळालं पाहिजे. पण बघूया आता पैठणी कोण पटकावणार. त्या पैठणी आता या सासरच्या घरामध्ये राहणार का त्या आपल्या सासरी घेऊन जाणार? नणंदबाई जिंकणार का वहिनी जिंकणार? बघूया पैठणी कोण जिंकणार. तुम्हा दोघींसाठी खेळ एकदम सोपा आहे. हा, एक स्टिक दिलेली आहे, त्यामध्ये तो मणी अचूक उचलायचा आणि समोर असलेल्या ग्लासमध्ये गोळा करायचा. सर्वात आधी तुम्हा दोघींपैकी हा खेळ जे कोणी पूर्ण करणार त्या आजच्या भागातल्या विजेत्या ठरणार. आणि ज्या जिंकणार त्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. सर्वात आधी खेळ कोण पूर्ण करणार आत्ता आपल्या समोर स्पष्ट होणार आणि सर्वांसमोर या खेळाचा निकाल लागणार. खेळ झपाट्याने सुरू झालेला आहे. पैठणी कोण सासरी घेऊन जाणार हे आत्ता ठरणार आहे. गणपती बाप्पा मोरया. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, अभिनंदन.
त्या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.